या भांड पहिलं जेवण करला नेहरी करला सकाळची नेहरी करायला ले दादीचा फोन जेवायला काय दाखवतो मसुराची डाळ भेंडी हिरव्या मसाल्याची कांदा वडी हे मिरची मी नाही खात दाजीचे दाजीने आणल्यात ते मिरची मी नाही खात कांदा वगैरे खात खायसाठी इतकी मरमर चालू आहे तुम्हाला काय सांगावं ते तरी बरे मटण नाही आज अशी फनफन लागली काढला आणि तुम्हाला सांगा भावना बहिणू इतका पसारा करून ठेवल्या तिनं तर तिनं तुम्हाला सांगतो हे धुणं पण नाही धुलं बरं हे बघा इथं हे बघ हे कपडे इथं पडले हे कपडे आणि कपड्यापुढे जेवते बघा हे तिकडे बाजूला हे भांडे पडे हे बघा हे पडे पलीकडे भांडे पडे नाव करा काय मी तुमच्या घरची हे कर ते कर हे कर ते कर नुसतं सांगत आणि बोललो तर अशी बाया फनफन 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 ते पहिले नाही ते का जुनी काय म्हणते त्याला ती गोळी भेटते बा झटपट ते डोकं दुखलं नीट होत होतं आता किती गोळ्या खावतीचे पैसे मला काही समजा ना झटपट गोळी नाही आता आता एक दांडा आणला मी मला म्हणते काय म्हणे हे नाही केलं ते नाही केलं दाजी मटण नाही म्हणून चिडचिड चालू बरं की नाही तर बापा बापा दाजी आले का या ना बसा ना ते बा डोळे पाचिकच झाले ते असं म्हणलं की असे डोळे तराट हा दारू पिले मी तर जायचं मी डोळे आणि काम काय केलं माहिती आहे तिनं सकाळपासून काम काय चालतं आम्ही काहीच नाही तुम्हीच करता सगळं काम नाही केलं ना काम हे धुणं पडे तसंच इथं काय चालू माहिती आहे का हे तिच्यावालं हे बघा हे बघूया हे चिप्स हा तिला वाटतं दाजी आल्या आल्या काहीतरी आणते मला पण मी लय हुशार आहे ना हां आणि लागली मोठं म्हणजे आडला जाळणे लागला चुल्ला काड्या आहेत अरे शिलगाच्या चूल शिलगत नाही तिला मी तिला काही तिच्या डोळ्यात धुपण नाही जाऊन दिलं भावानं बहिणो तिच्या डोळ्यात धुपण नाही जाऊन दिलं म्या इतकं तिनं त्याने डोळ्यात धुपण नाही जाऊ दिलं कधी पण चूल पेटवायला कधी हे नाही केलं चुलीवर स्वयंपाक नको नाही चुलीवर कर चुलीवर स्वयंपाक चांगला लागतोय गिळायला आम्हाला खायला मग चुलीवर कर तुम्ही बघा हा डोळ्यात भावना बहिणी तुम्ही बघा तिचे डोळे किती लाल झाले दिसते का सांगा धुपणानी कधीच नाही मी तिला लई जीव लावतो हवलाय जीव लावतो बाबा या जन्मी भेटला पुढची जन्मी भेटू नको अजिबात ना आता इथून पडते इथून आता इथून कोपऱ्यापासून पाया पडते आता 10-12 दिवस या झाले जन्मी भेटला हे बघा हे असं 10-12 दिवस झाले तिला म्हणलं संगीता काय कर म्हणलं ते डाळ दळून आण रे तुरी आहे घरात म्हणून पडेली दळून आण कशाची असे डोळे वाचे डाळ पडी बघा ते गोणी लाज वाटू दे ना जराशी तरी थोडी तरी ते गोणी पा तुम्हाला नाही तर मनाची अहो मी आहे म्हणून टिकले या दुसरी गेली असती कधी टिकले नसते समजलं का त्याच्यामुळे मला काय म्हणली टिकली नसती टिकले ना टिकले मग दुसरी टिकली नसती ना आम्हाला 5-4 वाजले की आम्हाला पडत आहे काय सांगू आता ते म्हणतात ना झाकली मुठला काची फुलगई खाकी अशी काही गोष्टी असतात मग डबल तुम्ही माझ्या नवऱ्याचं गाणं करते मी हे सांगते की महानवरा किती चांगला आहे आणि महानवरा किती महानवराची मी गुणगान गाते आणि आज महानवरा आहे ना माझ्या डोक्यावर बसून मुतायला लाय ते पाहते डोकी तोल झाले बघा बरं माझ्या घरचे ही खरी गोष्ट आहे माझ्या घरचे आहे ना मला सगळेजण नाव ठेवतात कशामुळे माहिती का माझ्यामुळे ठेवतात की तो लाडीलाच हो नाही तिच्या घरचे काय म्हणते घरचे साखरपतीच लोक आणून देते बरं का म्हणजे काहीच काही नाही पडून देत विचारते पहिले चहा पिली बाई तो काही खालक बाई अहो तुम्हाला काय सांगा तिला कोणी विचारित नाही जे आहे ते बरं आहे कशाला सांगत हां आणि त्याच्या घरचे आम्हाला चहा माहीत नाही कधी काही ते दारू जात नाही मी सांगायला ती बाई मी आहे म्हणून तू टिकलीस
नाही तर हुकली असतीस आता हुकली असतीस. गावंडळ माणसा बस ना गपची भोय. काय म्हणत आहे? तुला कोणी विचारत नाही होय? तुम्हाला कोणी विचारत? हा सांगा ते आजच्या कारणाचं तुला बोलायची तरी अक्कल आहे का थोडी बार? त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या घरी येत नाही तर गणगोत कोणी, कारण की तुम्हाला बोलायची अक्कल नाही म्हणून. काय गणगोत काय शिकल्या सवरलेले बाबा, लय शिकल्या सवरलेत. हा शिकले सवरले नाही पण त्यांना पद्धत आहे बोलायची. कसं बोलायचं तुमच्यासारखे नाही ते. तुम्ही झोपडीत राहणार आहे हो आणि मटक्यात खाणार गाडग्यात खाणार आहो. तुमची लायकी काय आहे? अवकात बघा ना तुमची. अहो पुरी जिंदगी गेली मात्र वयात तरी तुम्हाला लायकी आहे ना. नोकरीला माणूस आहे तुम्ही, घर आहे ना तुम्हाला. माय बाबा आहे ना नोकरीला नाही तर कमवून खाणार आहे तर मा हमाली करतो तरी त्याला घर आहे मोठं. ते पण असं सिमेंटचं घर मोठं, लय मोठं घर आहे. तेच माहिती आहे मी. आणि असे पाहुणे रावळे दररोज घरी राहते. हा पण ही दारामध्ये नाही येऊन देत नाही हिला, कोणी येऊन देत नाही हिला. तुमच्या घरी किती झालं? बरं का विचारित बी नाही तो. खरं बोल कशी मिरची झोप. हा मै मायबापत अहो मायबाप असले तर एक बहीण त्याच्या दारात नाही कोणाच्या. तुमचं बाजी काय ग? एकूच खाते तर द्या दान हे करा. बाबा खाऊ दे गच्ची भाकर. स्वतः गिळी आणि दुसऱ्याला भाकर खायची ताण द्यायचा. आता हे काय ताण्याचे तुझ्या गाड्या म्हणले तर लगे लागत ताणी द्यायला. असं जाईल सर. आता जे खरं बोलते लगे राग येतो काय. तुम्हाला नाही वाटत असेल भांड बनले जिवलत लय माणूस लय बिया करायचो. गावाचे ते खेडेगावचे लोक लय कुचके असतात. तुम्हाला एक गोष्ट सांगते मी. आणि तू शहरचीच का काय. मी गावाची आहे पण मी नीट आहे. मी अशी नाही तुमच्यासारखी कोणा सांगा पण धुदू बळत. मी केलं तुझं खा जीवाला खा. काय तन- म्हणजे आहे तर करून. तन तन भन भन नको करू. ते अंडाला नाही लागत, आपल्या अंगाला नाही लागत. मला अंडत मला अंड. अंगाला म्हणलं रे मी, अंगाला लागत नाही तन तन केल्यावर. खावा खावा. दुसरं काय येते तेवढंच येते. नोकरीवाला माणूस आहे ना घर आहे का बघा ना.